अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचाही दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या घरात आई भगवतीची, आई जगदंबे मातेची पूजा होत आहे, अर्चना होत आहे. आपण मनापासून आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा करतोय. आपल्या आई भगवतीला कसं प्रसन्न करता येईल, जगदंबेला कसं प्रसन्न करता येईल याच्याकडेच आपल्या सर्वांचं लक्ष आहे. प्रत्येक ताई व दादा रोजच्या सेवा करतच आहेत, मान्य आहे. पण त्या सेवेसोबतच काही उपायांची जर जोड दिली आपण तर आपल्या नशिबाचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. बघा, आपण रोज सेवा करतच आहोत. दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत. ज्यांना दुर्गा सप्तशती जमत नाही ते कुंजिका स्तोत्राचे पाठ करत आहेत. कुंजिका स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम, महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्तम, कुंकुमार्चन सर्व काही सेवा आपण व्यवस्थित नित्य नियमाने करत आहोत. पण त्यासोबतच आपल्याला अजून काही उपायांची जोड द्यायची आहे. हे खूप प्रभावशाली उपाय आहेत. महाउपाय म्हटलं तर काही हरकत नाही आहे. बघा, प्रत्येकाच्या घरात म्हणजे तुम्ही आता घट बसवत असाल, बसवत नसाल, तुम्ही अखंड दिवा लावत असाल, लावत नसाल, तुम्ही नवरात्रीच्या दिवसात एखाद्याच्या घरी असतं बघा, इथे घट बसतात म्हणजे तुमच्या घरी गावी घट बसतात, पण तुम्ही शहरात राहता, तुम्ही शहरात घट बसवत नाही. अशा अनेक पद्धती असतात प्रत्येकाच्या घरी. जर तुम्ही घट बसवले असतील तरी काही हरकत नाही, बसवले नसतील तरी काही हरकत नाही आहे. बघा, प्रत्येकाच्या घरात अडचणी असतात. जर तुमच्या घरात आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, बघा, घरात भांडणं होणे, कलह होणे, म्हणजे शांतताच नाही आहे घरात, पैशाची बरकतच नाही आहे, पैसा येतोय किती जातोय किती हेच तुम्हाला समजत नाही, तर अशा वेळेस एक उत्तम असा उपाय आहे. तो जर तुम्ही केला तर तुमच्या घराचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आवर्जून हा उपाय तुम्हाला सर्वांना करायचा आहे. कळकळीची विनंती आहे प्रत्येक ताई व दादाला. काल आपण आपल्या व्हिडिओवर काल आपल्या चॅनेलवरती लवंगेच्या जोडीचा उपाय हा अपलोड केलेला आहे. तो सुद्धा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे व आजचा उपाय आहे तो सुद्धा या संबंधीच आहे. असं प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला जमत नाही, तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही वर्किंग आहात, तुमच्या घरी लहान मुलं आहे, वृद्ध आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ तिथे बसता येत नाही, असं जर तुमच्या बाबतीत सारखं घडत असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा. अवघे 5 ते 10 मिनिटं हा उपाय करण्यासाठी लागतात. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. आरती करायची आहे. तुमची सर्व सेवा करून झाल्यानंतर आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. तुम्ही घट बसवत नसाल तर तुमच्या देवघरासमोर जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. आपल्यासाठी, आपल्या कुलदेवीसाठी, कुलदेवीची एक प्रकारे आपण सेवाच करतोय, त्यामुळे कोणती शंका बाळगायची नाही व आपण प्रत्येक सेवा करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे. अगदी छोटीशी असली तरी सुद्धा चालेल. जर नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही छोटी पंती घ्या किंवा अशा प्रकारे मातीची पंती जरी तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल. मातीची पंती घ्या व या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता काय करायचं आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगते. बघा, ही मातीची पंती आहे व अशा प्रकारच्या 2 कापराच्या वड्या आहेत. भीमसेनी कापूर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे व 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगाची जोडी 2 लवंगा घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे लवंगा घ्यायच्या आहेत. तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायच्या, फूल वगैरे असलं पाहिजे त्याला. व्यवस्थित लवंगाची जोडी बघून घ्यायची व लवंगाची जोडी तुम्हाला इथे ठेवायची आहे. नंतर तुम्हाला अजून एक करायचं आहे. तुम्हाला यावरती थोडंसं तूप घालायचं आहे. लवंगा ठेवल्या व नंतर त्याच्यावर थोडंसं लवंगेवरती तूप घालायचं आहे किंवा तुम्ही लवंगा तुपामध्ये भिजवून घेतल्या तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे. नंतर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित करून मी तुम्हाला दाखवते. मी ही पंती प्रज्वलित केली आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. जर ही पंती अशा प्रकारे प्रज्वलित करायची व तुमची जी कोणती कुलदेवता आहे, कोणती, आता कोणाची रेणुका माता असेल, कोणाची तुळजापूरची तुळजाभवानी असेल, कोणाची कोल्हापूरची अंबाबाई असेल, कोणाची सप्तशृंगी असेल, प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुलदेवी जर माहीत नसेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. बघा, आवाज येतोय. अशा प्रकारे जर तडतड आवाज आला तर समजायचं की आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जात आहे. जेवढा आवाज येईल तेवढा आपल्यासाठी चांगला आहे, आपल्यासाठी ते फायद्याचं आहे.
अशा प्रकारे याचा तडतड तडतड आवाज येईल तेवढे चांगले आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून राहिलेले दिवस जेवढे काही आहेत तेवढे दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम कुलदेवताय नमः हा मंत्र म्हणा, किंवा तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्या देवीचा मंत्र म्हणायचा आहे. आता माझे तुळजापूरचे आहे, ओम तुळजाभवानी देव्ये नमः, ओम तुळजाभवानी देव्ये नमः. किंवा जर तुम्हाला माहीतच नाही आहे कुलदेवी, तर तुम्ही 99 मंत्राचा जप केला तर अतिशय उत्तम आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. किंवा श्री सुक्तमचे पठण करत करत जर तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. अशा प्रकारे आपलं प्रज्वलित झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रज्वलित करून सेवा करायची आहे. कोणतीही सेवा करा बघा, कोणतीही सेवा करा, पण कोणतीही सेवा करा पण पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धा ठेवून, पूर्ण भक्तिभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही कशीही करा, म्हणजे कोणी तर सांगतंय म्हणून सेवा करायची असं नाही करायचं. व्यवस्थित सेवा करायची, मनोभावे करायची व पूर्णतः अंतःकरणातून करायची. आपली सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचली पाहिजे, अशी कळकळून करायची, मनातून करायची, आतून करायची, आपले भाव आले पाहिजेत. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे बघा. ही सेवा अशा प्रकारे करायची आहे. नंतर अजून एक दुसरा उपाय आहे. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात बरीच शांतता, म्हणजे वेगळं वातावरण तुम्हाला जाणवू लागेल. म्हणजे या अगोदर, ही सेवा करण्या अगोदर माझ्या घरात तंटा होत होता, कलह होत होता, रागराग होत होता, मुलांची चिडचिड, सगळ्यांची, म्हणजे प्रत्येक कामात तुम्हाला अडथळे येत होते, यश मिळत नव्हतं. असं तुम्हाला जर जाणवत असेल घरात तर नक्की हा उपाय करा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात शांतता तर जाणवू लागेल, तुमच्या घरातील वातावरणात फरक पडला आहे असं तुम्हाला स्वतःहून जाणवू लागेल. ही सेवा तुम्ही आजपासून सुरुवात करा. तुम्ही कंटिन्यू आता राहिलेले दिवस तेवढे करा, किंवा तुम्ही 21 दिवस, 43 दिवस किंवा 51 दिवस, 108 दिवस ही सेवा करू शकता. जर तुम्ही लगातार आता नवरात्री आहे तोपर्यंत ही सेवा केली तर तुम्ही आवर्जून स्वतःहून नंतर पुढे कंटिन्यू सेवा कराल. कारण एवढी प्रभावशाली व अनुभवसिद्ध अशी ही सेवा आहे, त्यामुळे सर्वांनी आवर्जून ही सेवा करावी. नंतर आता दुसरा उपाय असा आहे बघा. नवरा बायकोमध्ये वाद होतात, म्हणजे आपले रिलेशनशिप संबंधित आहे. जर तुमच्या व तुमच्या नवऱ्याचं पटत नसेल, प्रत्येक नवरा बायकोमध्ये थोडंसं भांडण होतं, त्या थोड्याशा भांडणाला काही हरकत नाही, पण इतकंसं कारण आहे पण आपण टोकाला जातो. जर असं आपल्या घरात घडत असेल, म्हणजे नवरा बायकोचं ऐकत नाही किंवा बायको नवऱ्याचं ऐकत नाही, दोघांचं मतं वेगळी आहेत, नवरा बाहेरच्यांचं ऐकून घरात येऊन भांडतो, किंवा बायकोचं एकदा तोंड चालू झाले की ते चालूच राहतं. अशा प्रकारे काही ना काहीतरी कारणं असतात व त्या कारणावरून नवरा बायकोचा अजिबात पटत नाही, सारखा कलह आपल्या घरात चालूच आहे. व आपल्या घरातला कलह बघून शेजारचे आपल्याकडे हसतायत तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही. असं जर आपल्या घरात होत असेल तर आवर्जून हा उपाय करा. नंतर एखाद्या घरात आजाराने ग्रासलेली व्यक्ती आहे, एखाद्या रूममध्ये पडलेली आहे, त्या व्यक्तीला खूप दवाखाने केले, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, सगळं काही करून थापलात, सगळे उपाय केले तरी सुद्धा काही फरक पडत नाही, तर यावेळेस हा उपाय करा. बघा, तुम्हाला तुमच्या जर नवरा बायकोचा विषय असेल तर तुमच्या बेडरूममध्ये हा उपाय करायचा आहे, व जर आजारी व्यक्ती संबंधित असेल तर तुम्हाला त्या आजारी व्यक्तीच्या रूममध्ये हा उपाय करायचा आहे. जिथे आजारी व्यक्ती झोपलेली आहे तिथे जाऊन उपाय हा करायचा आहे. आपल्या सेफ्टीची काळजी घेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, आता बेडरूममध्ये उपाय करायचा आहे तर सेम प्रोसेसच आहे. आता जसं तुम्हाला मी दाखवलं, पंती घ्यायची, 2 कापराच्या वड्या, 2 लवंगा घ्यायच्या व त्या बेडरूममध्ये आपण जाऊन त्या बेडरूममध्ये जाऊन आपण ह्या 2 लवंगा, कापर वगैरे प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसेचा 1 पाठ करायचा आहे. तिथे बसून हनुमान चालिसेचा 1 पाठ करायचा आहे व ती सेवा तुम्ही कंटिन्यू करायची आहे 21 दिवस. जर तुम्हाला फरक जाणवला तर तुम्ही आवर्जून स्वतःहून तुम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवा. कमीत कमी या राहिलेल्या नवरात्रीच्या दिवसात तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. नंतर आजारी व्यक्तीच्या रूममध्ये जर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आजारी व्यक्तीच्या बेडरूममध्ये, म्हणजे जिथे आजारी व्यक्ती झोपली आहे तिथे जाऊन ही सेवा करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तुमची जी कोणती कुलदेवती आहे जी कोणती कुलदेवी आहे त्या देवीचा मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर 99 मंत्राचा जप करायचा आहे 11 वेळा. नंतर तुमचं नाव, त्या आजारी व्यक्तीचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे व देवीला प्रार्थना करायची आहे की आजपर्यंत खूप काही सेवा केल्या, आजपर्यंत खूप काही उपाय केले, खूप दवाखाना फिरलं, खूप रिपोर्ट्स बघितले, पण काही अनुभव आला नाही, पण ही मी तुझी सेवा करत आहे व पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धेने करत आहे, तर माझ्या या व्यक्तीच्या आजारामध्ये फरक पडू दे, तिला बरं वाटू दे, तिला शांतता मिळू दे, अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. तुम्ही जेवढे आपल्या आईला मनापासून हा आवाज द्याल ना तेवढी आई तुमच्यासाठी धावून येईल. त्यामुळे कोणतीही सेवा करा मनापासून करा व पूर्ण अंतःकरणातून करा, विश्वास ठेवून करा. मेन म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट
मग सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला तुम्ही जी काही कोणती सेवा करताय त्या सेवेवरती विश्वास हवा आहे. तुमचा त्या सेवेवरती विश्वासच नाही आहे व तुम्ही सेवा करताय तर त्या सेवेचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे कोणतीही सेवा करा, त्या सेवेवरती विश्वास ठेवा, नंतर ती सेवा करा. झालेली सेवा स्वामींच्या निरोज करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.